गणित भाग 2 आपण चालू केलेलं आहे. लेक्चर नंबर 30. प्रकरण पहिलं समरूपता. कालच्या तासाला आपण समरूपतेच्या कसोड्या बघत होतो. त्याच्यामध्ये 2 कसोड्या आपण बघितल्या. कोणकोणत्या कसोड्या? को कसोडी आणि कोको कसोडी. बरोबर की नाही? कोको कसोडीमध्ये काय घेतलं होतं आपण? त्रिकोण लहान मोठा कसाही असू द्या, संगत कोण जर त्याचे एकरूप असले तर ते 2 त्रिकोण समरूप असतात. बरोबर की नाही? संगत कोण एकरूप पाहिजे, म्हणजे त्याचा हा आणि त्याचा तो, या पद्धतीने आपण घेतलं आणि त्याच्यावरनं आपण एक त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते या गुणधर्माचा वापर करून केवळ 2 कोण अशा अनुक्रमे एकरूप असले तरी पण ते 2 त्रिकोण समरूप असतात. बरोबर की नाही? त्याला आपण कुठली कसोडी म्हणत होतो? कोको कसोडी. बरोबर का? 2 कसोड्या आपण बघितल्या, कोको कसोडी आणि कोको. आता जास्तीत जास्त करून कोको कसोडीचा आम्हाला वापर करावा लागतो. त्याच्या अगोदर आपण प्रमाणाचा मूलभूत प्रमेय आणि त्याचा व्यत्यास बघितला. आता प्रमाणाचा मूलभूत प्रमेय काय होतं नेमकं? बीपीटी थेरम, की त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर 2 बाजूला 2 भिन्न बिंदूमध्ये छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूला प्रमाणात विभागते. आणि त्याच्या विरुद्ध काय दिलं होतं? की त्रिकोणाच्या एका बाजूला 2 भिन्न बिंदूमध्ये प्रमाणात असणारी रेषा ही तिसऱ्या बाजूला समांतर असते. असा आपण त्याचा व्यत्यास पण बघितला होता. आता त्याच्यावर आधारित हे मला वाटतं 1.2 मधलं 10वं उदाहरण आहे. बरं का? आता इथं ब्लॅकबोर्डवर मी 1.2 मधलं 10वं उदाहरण घेतले की ज्याच्यामध्ये फक्त 4च उदाहरणं सोडवायची आहेत. दुसरं, चौथं आणि 10वं. 3च का? हां, 3च उदाहरणं सोडवायची होती. चौथं काल सोडून दिलं होतं, फक्त तुम्हाला दुसरं सोडवायचं होतं. बाकीचा सगळा अभ्यासक्रम हा वगळलेला आहे. आता इथं आपल्याला काय करायचं आहे बघा. आकृतीमध्ये काय दिलेलं आहे? आकृतीमध्ये त्रिकोण पी डी एफ मध्ये 1,6 मध्ये बिंदू दिलाय. त्रिकोणाचा बिंदू आहे आणि त्याच्यामध्ये रेख पी क्यू पॅरलल डीई. म्हणजे काय? हा पी क्यू हा जो रेषाखंड आहे तो डीई ला पॅरलल आहे, समांतर आहे. रेख क्यू आर कुठे बघा? क्यू आर, हा क्यू आर आहे तो ईएफ ला पॅरलल आहे. तर पी आर समांतर डीएफ सिद्ध करण्यासाठी, पी आर हा डीएफ ला पण समांतर आहे हे सिद्ध करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. प्रश्न दुसऱ्यामध्ये आणि तिसऱ्यामध्ये कृतीयुक्त प्रश्नांचा समावेश केलेला आहे. बोर्डाच्या परीक्षेला असेल किंवा सामायिला किंवा पूर्व परीक्षेला असेल, कृतीयुक्त प्रश्नांचा समावेश म्हणजे कसं की भाषा विषयांच्या मध्ये तुम्हाला पॅसेज दिलेला असतो आणि त्याच्यावरून उत्तर लिहायचे असतात. आपल्याला गणितामध्ये पॅसेज वगैरे असं काही भानगड नाही. त्यामुळे काय केलेलं आहे ठिकाणी की विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त कसे पास होतील आणि त्यांना कुठेतरी क्ल्यू मिळावा या उद्देशानं ही कृतीयुक्त अशा पद्धतीच्या याचा ऍक्टिव्हिटी बेसवर प्रश्न काढलेले आहेत की ज्याच्यामध्ये निम्मा भाग तुम्हाला दिलेला असतो आणि निम्मा भाग तुम्ही स्वतः पूर्ण करायचा असतो. खरोखर हे प्रश्न अगदी सोपे असतात. इथं सहज विद्यार्थ्यांना अगदी रिकाम्या जागा भरल्या तर प्रत्येक पायरीला मार्क असतं आणि सहज विद्यार्थ्यांना मार्क मिळतात आणि किमान पास होतात. म्हणजे कुणीही नापास होऊ नये या उद्देशानं हे बोर्डानं केलेली अशा पद्धतीची तजवीज आहे सगळी. त्यामुळं ऍक्टिव्हिटी बेसवरचे सगळे प्रश्न हे सोडवायचेच, लक्षात ठेवायचं. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण ज्या वेळेला बघणार आहे त्याला याच्यामध्ये तुम्हाला बघता येईल आणि पुढे चर्चा करता येईल आपल्याला. आता काय काय कळलं का बघा. त्रिकोण डीएफ मध्ये 1,6 कोणताही बिंदू आहे, पी क्यू समांतर डीएफ आहे, क्यू आर समांतर ईएफ आहे, तर पी आर समांतर डीएफ असण्यासाठी कृती पूर्ण करा. आता कृती काय काय दिलेली आहे? त्रिकोण एक्स डीई मध्ये कुठे आहे बघा बरं? एक्स डीई दिसतोय का त्रिकोण? हा कसा त्रिकोण आहे? वेगवेगळ्या अँगलने त्रिकोण बघायला शिकायचा आपण. असा त्रिकोण आहे हा. इथं नाव त्याचं एक्स आहे, इथं डी आहे आणि इथं ई नाव आहे. बरोबर आहे का? असंच केवळ समोरच असाच त्रिकोण दिसला पाहिजे अशी अपेक्षा नाही करायची. समोर असाच फक्त त्रिकोण दिसला पाहिजे अशी अपेक्षा नको. वेगवेगळ्या अँगलनं आम्हाला ट्रँगल बघता आला पाहिजे. आता याच्यामध्ये काय आहे तर ही रेषा समांतर आहे. काय नाव आहे त्याचं? PQ. बरोबर आहे. मग त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा कुठलं प्रमेय? त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर 2 बाजूला 2 भिन्न बिंदूमध्ये छेदत असेल. कुठलं प्रमेय म्हणतो आपण त्याला? प्रमाणाचं मूलभूत प्रमेय, बीपीटी थेरम. बरोबर का नाही? त्रिकोण एक्सडी मध्ये पीक्यू समांतर डीई. मग आता काय येणार आहे सांगा बरोबर? रेशो त्याचा गुणोत्तर काय येणार आहे? दिले इथं बघा. एक्सपी भागिले काही लोक एक्सपी भागिले
पीडी क्रमानं जावा की खालनं वर जायचं क्रमानं त्या सिक्वेन्सनं जायचं वर एक्स पी भागिले काय येणार आहे पीडी म्हणजे इथं काय रिकाम्या चौकटी तिथली पीडी बरोबर पुढं काय सांगा आता एक्स क्यू भागिले क्यूई इथं दिले क्यूई म्हणजे आपल्याला काय वर लिहायचंय फक्त इथं एक्स क्यू अवघड आहे फार मग कळलं पाहिजे क्रम कळला पाहिजे बरोबर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार ठीक आहे पुढे बघा त्रिकोण एक्स ई एफ कुठे आहे बघा बरं एक्स ई एफ मध्ये पी क्यू सॉरी क्यू आर समांतर ई एफ काय कारण आहे याला कारण काय आता इथं पुढे रिकामी जागा दिली ना काय कारण सांग आता काल तुम्हाला मी काय सांगितलं होतं प्रमेय लिहिताना आपल्याला पक्ष साध्य रचना आणि सिद्धता लिहिता आली पाहिजे पक्ष कशावरून लिहितो आम्ही तर दिलेल्या माहितीवरून पक्ष लिहितो प्रश्नामध्ये जी माहिती दिलेली आहे त्याच्यावरून पक्ष लिहायचा जे विचारलेलं आहे त्याला काय म्हणतो आपण साध्य आणि जे प्रूव्ह करायचंय सिद्ध करायचंय त्याला सिद्धता ठीक आहे मग हे काय हो हे याचं हे दिलेलं आहे का नाही बरोबर कुठं दिले क्यू आर समांतर ई दिले का कुठं दिले क्यू आर समांतर ई उदाहरणामध्ये दिलेलं आहे हे दिलेलं आहे जर त्याला काय म्हणणार आहे पक्ष लक्षात आलं म्हणजे इथं कारण काय लिहिणार याला पुढे आम्ही पक्ष गिवन असं म्हणणार आहे त्याला हा काय म्हणणार आहे हो पी क्यू समांतर पी डी त्याला काय म्हणणार आहे मी साध्य कसं पक्षच की हे दिलेलं आहे हो तुम्हाला असं म्हटलंय की नाही आकृतीमध्ये त्रिकोण डीएफ हा कोणताही एक त्रिकोण आहे त्या त्रिकोणामध्ये एक 6 त्याचा कोणताही बिंदू असून मग पी क्यू समांतर डीई हे दिलेलं आहे तर पासूनचा पुढचा भाग काय येणार आहे साध्यामध्ये म्हणजे ह्याला काय म्हणणार आहे मी ह्याला काय म्हणणार आहे साध्य टू प्रूव्ह तर सिद्ध करा कळलं का म्हणजे ह्याला काय म्हणलं आम्ही पक्ष आता सांगा त्रिकोण एक्स ई एफ मध्ये क्यू आर समांतर ई एफ गुणोत्तर काय सांगा आता एक्स क्यू छेद क्यूई म्हणजे इथं काय येणार आहे एक्स क्यू छेद क्यूई आता हे ब्लॉक पुसायचे नाहीत बरं का तुम्ही म्हणजे परीक्षेमध्ये जे ब्लॉक असतात ते तसेच ठेवायचे तुम्ही पण ब्लॉक काढायचे तिथं उत्तरपत्रिकेवर तुम्ही स्वतः ब्लॉक काढायचे आणि तिथं अंडरलाईन केलं तरी चालेल नाही केलं तरी पण चालेल पण ब्लॉक पाहिजे तिथं म्हणजे कुठं काय लिहिलंय हे परीक्षकाला कळलं पाहिजे एक्स क्यू भागिले क्यू ई बरोबर काय येणार आहे पुढे एक्स आर भागिले एक्स आर भागिले ई आता इथं आर एफ आहे इथं जागा नाही म्हणून मी पुसतोय विधान 2 म्हटले आपण त्याला काय कारण हो त्याला प्रमाणाचं मूलभूत प्रमेय थोडक्यात लिहिलं तरी चालेल थोडक्यात सेम्युअल आणि बीपीटी लिहायचं फक्त बीपीटी इथं घेऊन पुढं आता याला आपण विधान 2 म्हटलं विधान 1 आणि विधान 2 वरून आता बघा या दोन्हीच्याकडे पण जर गुणोत्तराकडे बघितलं हे आणि हे गुणोत्तर काय दिसते हो समान याच्यात क्यू दोन्ही मध्ये पण समान आहे का नाही एक्स क्यू भागिले क्यू बरोबर हे आहे आणि एक्स क्यू भागिले क्यू बरोबर हे आहे याचा अर्थ याच्यावर हे असलं पाहिजे का नाही म्हणजे काय म्हणणार आम्ही इथं म्हणून एक्स पी भागिले पी डी बरोबर काय येणार आहे एक्स आर भागिले आर एफ आता इकडे बघा जरा एक्स पी भागिले पी डी आहे का बरोबर एक्स आर भागिले आर एफ आहे काय आर एफ विधान 1 व 2 वरून आम्ही लिहिलं मग बघा एक्स पी भागिले पी डी बरोबर एक्स आर भागिले आर एफ हे गुणोत्तर समान आहेत याचा अर्थ पी आर ही रेषा डीएफ ला समांतर असेल का नाही असणार त्याला कारण काय मग प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास कॉन्व्हर्स ऑफ डीपीटी थेरम लक्षात आलं इतकं सोपं असतं हे सगळं काहीच अवघड नाही याच्यामध्ये सहज आम्हाला फक्त
कसं बघायचं त्रिकोणाकडे एखाद्या असा तिरका त्रिकोण दिला तर खालनं वर जायचं, वरनं खाली आलं तरी पण चालते. मग आता तुम्ही म्हणाल XP भागिले PD याच्याऐवजी जर आम्ही असं केलं तर चालेल का हो? DP भागिले PX चालेल का? चालेल. पण इथून काय केलं आम्ही, इथं कसं घेताना काय घेतलं, XP भागिले PD बरोबर XQ भागिले QE घेतलं का नाही. आता समजा आम्ही असं घेतलं DP भागिले PX बरोबर XQ भागिले नाही घेता येणार. मग कसं घ्यायला पाहिजे, DP भागिले PX बरोबर EQ भागिले QX असं घ्यावं. म्हणजे क्रम जसा वर जातोय तसंच खाली येतोय क्रम. कळलं का? या पद्धतीने आम्हाला उदाहरणं सोडवता आली पाहिजे. आता पुढे बघूया कसोट्या. समरूपतेच्या कसोट्या. याच्यामध्ये कालच्या तासाला पण 2 कसोट्या बघितलेल्या होत्या. को कसोटी पहिली आणि दुसरी को कसोटी. ए टेस्ट आपण याला म्हणत होतो नाही का, आणि याला पण ए टेस्ट असं फक्त म्हणत होतो, बरोबर आहे. आता तिसरी कसोटी जी आहे याच्यातली ती बाकोबा कसोटी. बाकोबा कसोटी म्हणजे काय हो, SAS टेस्ट. बाकोबा कसोटी, बाजू कोण बाजू, साइड अँगल साइड टेस्ट, SAS टेस्ट असं आपण याला म्हणतो. आता कशी असते SAS टेस्ट, समजा अशा पद्धतीचा त्रिकोण दिला पहिला, दुसरा त्रिकोण असाच काढला. आता ही बाजू समजा काहीतरी एक 3 आहे, याला पण नाव देऊया DEF, याला नाव देऊया PQ. आता लक्ष द्या इकडे बघा, अशा पद्धतीचे 2 त्रिकोण आपण काढले. आता हे 2 त्रिकोण समरूप वाटतायत का आपल्याला? समरूप म्हणजे काय, आकार सारखे, बरोबर की नाही, आकारानं सारखे, माप प्रमाणात, बरोबर की नाही, माप प्रमाणात पाहिजे. याच्यासारखा हा दिसतोय, परंतु ठेवला तर त्याच्याबरोबर म्हणजे कापून ठेवायचा काय प्रश्न येणार आहे, तंतोतंत जोडायचा काय प्रश्न नाही. फक्त कशावर ठरवायचं हे, की त्यांची माप जी आहेत ती प्रमाणात पाहिजे. प्रमाणात म्हणजे कसं, गुणोत्तरा. म्हणजे कसं, समजा ही बाजू आपण घेतली, ही बाजूची लांबी किती आहे, 1.5. ही त्याला संगत बाजू ही आहे का नाही, बरोबर आहे का बघा. म्हणजे काय घेणार आम्ही, त्रिकोण DEF व त्रिकोण PQR मध्ये संगत बाजू, करस्पॉन्डिंग साइड्स आपण त्याला म्हणतो, संगत बाजू. त्याची संगती कशी लावतो आम्ही बघा, DE एकास एक संगती, काय हो झालंय का असं काय, एकास एक संगती, 2 एरो दाखवतो आपण दोन्हीकडे, करस्पॉन्डिंग म्हणजे जोड्या लावायच्या, जोड्या त्याच्या. डी ला संगत बाजू कोणती हो, PQ. त्यानंतर EF एकास एक संगती कशाची, QR. आणि DF एकास एक संगती PR, बरोबर का. या संगतीमध्ये बघा, संगती अशा पद्धतीची लावली. आता समरूपतेमध्ये एकरूप तरी नसणारच आहे, लक्षात घ्या, बरोबर की नाही. तंतोतंत नसतेच, कधी काय असलं तरी पण चालू शकतं, नसलं तरी पण चालू शकतं, पण मात्र ते प्रमाणात पाहिजे. मग या ठिकाणी काय आपण घेतलं, DE भागिले PQ बरोबर काय गुणोत्तर येते, DE किती अंतर आहे, 4 एकर, भागिले PQ अंतर किती आहे, 2. सिंप्लिफाय केलं किती आलं, EF भागिले QR. सांगा काय रेशो येणार याचा, 3 भागिले दीड. दीडचा पाडा येतो का बघा, 1.5 एके 1.5 दोन्ही. ही दोन्ही गुणोत्तर कशी आली, समान, बरोबर का नाही, रेशो यांचे समान आहे, बरोबर का. संगत बाजूंचे गुणोत्तर समान, आणि या 2 बाजूंच्या मधला हा जो कोन दिलेला आहे, येते लक्षात, 2 बाजूंच्या मधला कोन, या कोणाचं माप आणि या कोणाचं माप समान आहे, लक्षात आलं. तर हे 2 त्रिकोण काय असतात, समरूप असतात.
म्हणजे सगळी कोण मोजायचं काही काम नाही त्या ठिकाणी. केवळ अशा पद्धतीच्या बाजूंचे गुणोत्तर आम्हाला दिली, बाजू दिल्या आणि त्याच्यामधला एक समाविष्ट कोन म्हणजे काय बघा, व्याख्या काय सांगता येईल. दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूमधील एकाच एकसंगतीनुसार दोन संगत बाजू आणि त्यामध्ये समाविष्ट असलेला कोन. बघा, दोन संगत बाजूंचे गुणोत्तर समान असतात व त्यामधील समाविष्ट कोन एकरूप असतात. दोन संगत बाजूंचे गुणोत्तर किंवा दोन संगत बाजू प्रमाणात असतात. प्रमाणात हा शब्द आपण वापरतो, याचा अर्थ गुणोत्तरात, हे लक्षात ठेवा. दोन संगत बाजू प्रमाणात असतात. आता इथं जर मी असं लिहिलं, समजा 2च्या ऐवजी इथं 5 लिहिलं, याला पण प्रमाणात म्हणणार का हो? का नाही म्हणणार? नाही याच्या प्रमाणात. इथं बघा की इथं 1.5 दुनी 3 आहे, इथं 2 दुनी 4 पाहिजे होते. बरं, समजा ठीक आहे, 2 2.5 गुणिले 5 म्हणजे इथं याची 2.5 पट केली तर 5 इथे, नाही का? मग याची पण आपल्याला 2.5 पट करावी लागेल. 2.5 पट केल्यावर 3 येत नाही त्याची, म्हणजे हे प्रमाणात नाही. लक्षात आलं? या पद्धतीने आम्हाला ओळखता येईल. तर पुढे आपण बघणारच आहोत आणखी. म्हणजे काय व्याख्या सांगितली, दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूमधील दिलेल्या एकाच एकसंगतीनुसार एका त्रिकोणाच्या दोन संगत बाजू प्रमाणात असतात दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत बाजू बरोबर आणि त्यामध्ये समाविष्ट कोन एकरूप असतात. आता या काही व्याख्या परीक्षेला विचारल्या जात नाहीत. आम्हाला उदाहरणं सोडवताना मग ती कसोटी कोको आहे का बाकोबा आहे का कोबाको आहे का बाबा कसोटी, हे आम्हाला फक्त माहीत असलं पाहिजे. त्या उद्देशाने आपण करतोय. त्यामुळे व्याख्या पाठ करायची काही गरज नाही. फक्त तुम्हाला कळलं पाहिजे दोन बाजूमध्ये समाविष्ट असलेला कोन. लक्षात आलं? त्याला आपण काय म्हणणार आहे, बाकोबा कसोटी अशा ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे इथं काय मिळालं मग आम्हाला, इथं काय झालं मग आता बघा, देअरफॉर मग काय म्हणणार आम्ही, त्रिकोण डीईएफ व त्रिकोण पीक्यूआर मध्ये काय हो, डीई छेद पीक्यू बरोबर काय आलं, ईएफ भागिले क्यू आर. ही दोन गुणोत्तर समान आली, दोन गुणोत्तर आली त्याची. आणि काय हो, आणि यमाप अँगल कुठला, डीईएफ एकरूप यमाप अँगल, एकरूप त्याची एकरूप कुठला, यमाप अँगल पीक्यूआर, अँगल पीक्यू. म्हणून काय म्हणता येतं आम्हाला, त्रिकोण डीईएफ सिमिलर ट्रँगल पीक्यूआर. यालाच समरूपतेची कोणती कसोटी आम्ही म्हणतो, बाकोबा कसोटी अशा ठिकाणी म्हटलं. कळलं? कोको कसोटीमध्ये काय, 3 कोण 3 कोणाबरोबर. कोको मध्ये काय, एका त्रिकोणाचे 2 कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 कोणाबरोबर एकरूप. कोण एकरूप बरं का, कोण प्रमाणात नसतात ते, म्हणजे असा गोंधळ करू नका. कोण प्रमाणात नाहीत. ह्या कोणाचं माप 30 असलं तरी चालतंय, याचं 60 असलं तरी चालतंय. हे प्रमाण झालं त्याचं. असं असणार का? कोण कसे पाहिजेत, एकरूपच पाहिजे. अँगल इज कॉन्ग्रुएंट and its sides are in proportion, then these two triangles are similar to each other. लक्षात आलं? केव्हा असतात तर साइड त्याच्या प्रपोर्शन मध्ये आणि अँगल त्याचे कॉन्ग्रुएंट पाहिजे, तरच आपल्याला ते दोन त्रिकोण समरूप असतात अशा ठिकाणी म्हणता येतं. ठीक आहे, ही झाली बाकोबा कसोटी. आता पुढची बाबा कसोटी. साइड साइड साइड, यस यस यस, टेस्ट फॉर यस यस यस, बरोबर आहे का? आता अशा पद्धतीचा त्रिकोण काढला आपण कसा पण. बघा, असे दोन त्रिकोण आम्ही काढले की ज्याच्यामध्ये अँगल काय मोजले नाहीत आम्ही, केवळ बाजू दिलेले, बाजूंची माप दिलेली आहेत.
त्रिकोण एबीसी मध्ये बीसी 4.5 आहे, तर त्रिकोण पीक्यूआर मध्ये क्यूआर किती आहे? 3 आहे. एबीसी मध्ये एबी 1.5 आहे, पीक्यू 1 आहे, एससी 3 आहे आणि ही पीआर 2 आहे. आता मला सांगा हे दोन त्रिकोण समरूप वाटतायत का? नाही. का नाही हो? माप प्रमाणात नाही. बरोबर की नाही? कशावर ठरवलं तुम्ही? कशावर ठरवलं? माप प्रमाणात नाही, हे कशावर ठरवलं? प्रमाण कसं काढलं तुम्ही? समर्थ बोला. बरोबर आहे की? बोला की. येते तुम्हाला? ए बी छेद पी क्यू बरोबर किती येते? 1.5 कसं? गणितामध्ये सगळं शक्य असतं का नाही? प्रमाणात येत नाही. बरं ठीक आहे, आपण रेशो मांडूया याची. ए बी भागिले पी क्यू बरोबर, बघा संगत बाजू घेतोय आपण. संगत बाजू तरी कळते आपल्याला, आकृती बघितल्यावर कळते. ए बी किती आहे? 1.5 भागिले 1 न भाग जातोय का याला? नाही. उत्तर किती आले त्याच? सिम्प्लिफाय केलं तर किती आलं? 1.5. पुढे बोला. बीसी भागिले क्यूआर. बीसी किती आहे? 4.5 भागिले 3. भाग कशाने जातो याला? कशाने भाग जातो याला? 3 भागाला होईल केला डायरेक्ट पॉइंट मध्ये येऊ दे की. 3 1 3 किती राहिले? पॉइंट दिला. 3 5 15. किती आला रेशो? 1.5 आला. पुढचं घेऊया गुणोत्तर. कुठला? एससी भागिले पीआर. एसी किती आहे? 3 भागिले 2. भाग घालवा. 2 1 2 किती राहील? एकावर घेतले 0. किती आले? 3. तिन्ही ही गुणोत्तर समान आली का? तुम्ही मागे म्हटलं होता नाही येणार का? नाही. आपल्याला काय सवय असते? दशांश अपूर्णांकात काय नाही, सगळं पूर्णांकात पाहिजे. एक तर याच्या दुप्पट पाहिजे, याच्या तिप्पट पाहिजे, याच्या चौपट पाहिजे. 1.5 पट, 2.5 पट, 3.5 पट ही पट असू शकते का नाही? का सगळं वस्तू घेताना आपण पूर्णांकातच घेतो? दुकानातल्या वस्तू घेताना पण असं पूर्णांकातच घेतो काय? 10 रुपये, 10.5 रुपये. 10.5 रुपयाचं आपण घेत नाही काय? 15 रुपयाचं काही घेत नाही आपण? 1.5 पट आहे का नाही? 1.5 पट आली पाहिजे आम्हाला. लक्षात आलं? 1 ची 1.5 पट 1.5, 1.5 ची 1.5 पट पुन्हा किती? 1.5 आणि अर्धा. 1.5 ची 1.5 पट म्हणतोय. 1.5 आणि हा तेच की 1.5 आणि पाऊण. बरं की नाही? 1.5 म्हणजे किती? तो पूर्ण भाग आणि अर्धा भाग म्हणजे किती झाले? 2.25 झाले. येते का लक्षात? 1.5 चे निम्मे किती? पाऊण. मग 1.5 आणि पाऊण किती झाले? 2.25. लक्षात आलं? 1.5 की पावकी निमकी हे माहित पाहिजे. आता या पद्धतीने हे रेशो समान आले म्हणजे काय हो? काय म्हणता येईल आम्हाला याचं? मग इथं आता बघा, त्रिकोण एबीसी व त्रिकोण पीक्यूआर मध्ये काय काय घेतलं आपण? ए बी भागिले पी क्यू बरोबर बीसी भागिले क्यू आर बरोबर एसी भागिले पी आर. ही गुणोत्तर समान आहे. बरोबर आहे का? रेशो समान आले त्याचे लक्षात घ्या. आणि ह्या वेळेला मग आम्हाला असं म्हणता येतं की ट्रँगल ए बी सी सिमिलर ट्रँगल पी क्यू आर. कुठली कसोटी म्हणणार आहे याला? बाबा बा कसोटी. लक्षात आलं? बाजू बाजू बाजू. आता याच्यामध्ये एक गोंधळ फक्त असा लक्षात ठेवायचा आहे की समजा अशा पद्धतीने दिलं आपल्याला त्रिकोण एबीसी सिमिलर ट्रँगल डीएफई अशा पद्धतीने समजा दिला. आता इथं संगत बाजूंचं गुणोत्तर आम्हाला मांडायचं आहे. हे दोन त्रिकोण समरूप आहेत का नाही? हे दोन त्रिकोण समरूप आहेत याचा अर्थ ही गुणोत्तर समान आहेत का नाही? बरोबर का? कशी गुणोत्तर समान आहेत? ए बी भागिले पी क्यू. ए बी म्हणजे काय? पहिला अक्षर आणि दुसरा अक्षर भागिले इकडचं पहिलं आणि दुसरं.
पुन्हा BC दुसरं आणि तिसरं, इकडे पण दुसरं आणि तिसरं घेतलं आम्ही. पुन्हा इथं पहिलं आणि तिसरं आहे बघा हे, आणि शेवटला पहिलं आणि तिसरं, म्हणजे हा क्रम चुकवला नाही. आता या सिक्वेन्स प्रमाणे हे दोन त्रिकोण समरूप दाखवलेले आहेत. संगत बाजूंचे गुणोत्तर सांगा वर काय काय असते. हा सांगा, क्रमानं आता सांगायचे. हे जसं गुणोत्तर आहे तसं आहे, हे जसं लिहिलं का नाही तसं याचं मांडायचं आहे. नाव फक्त मी असं दिले, ABC PQRचे जे DFE लिहिले मी. सांगा कसं येणार काय, AB भागिले DF बरोबर बरं का. हा BC भागिले FE बरोबर, AC भागिले DE. लक्षात आलं. हा क्रम चुकवायचा नाही. आता इथं गोंधळ असा होतो, आपण क्रमानं नाव घेतो DEF, मुद्दाम इथं मी DFE लिहिलं होतं की जेणेकरून तुम्ही इथं DE म्हणावं. AB काय पाहिजे, AB पाहिजे ना, AB भागिले DF. इथं DE क्रमानं नाव यायला पाहिजे होतं, पण आपण F घेतलं इथं, त्यामुळे इथं पण Fच येणार आहे. DEचा काही संबंध येत नाही इथं. लक्षात आलं. म्हणजे त्रिकोणाचं नाव कसं देतोय त्याच्यावर आपल्याला त्याचा रेशो या ठिकाणी मांडता आला पाहिजे. आता उदाहरणार्थ त्रिकोणाची नावं अशी आपण घेतली. समजा ट्रँगल PRS सिमिलर ट्रँगल XZY. आता याचा रेशो मांडायचा आम्हाला. सांगा कसा येणार आहे. PR भागिले XZ बरोबर ZY बरोबर PS भागिले XY. लक्षात आलं. हा क्रम चुकवायचा नाही. हा क्रम कळला की पुरेसं झालं, तुम्हाला समरूपता सगळी कळली. आणि आता हे तीन गुणोत्तर संगत बाजूंची गुणोत्तर समान आली बरोबर का. आता कोणाचं काय येणार आहे सांगा. अँगल P एकरूप अँगल कुठला, कुठला येणार आहे X. अँगल R एकरूप अँगल आणि अँगल S एकरूप अँगल Y. कळलं. संगत कोणांची गुणोत्तर. हे संगत कोण एकरूप ह्या बाजू प्रमाणात रेशो मध्ये असतात. लक्षात आलं. याच्यावरून आपल्याला सगळं समरूपतेच्या कसोड्या सगळ्या कळल्या. ह्या बाबी फक्त कळणं या ठिकाणी महत्वाचं आहे. आता याच्यावर आधारित उदाहरण पहिलंच 1.3 मधलं का सोडवलेल्यात पहिला उदाहरण घेऊया म्हणताय 1.3 वरच. बरं ठीक आहे, पहिलं बघा. तर कोणते दोन त्रिकोण कोणत्या कसोटी बघा. अँगल ABC म्हणजे कळतोय आम्हाला. हा अँगल किती डिग्री आहे 75. अँगल EDC 75 डिग्री. तर कोणते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहे सांगा. कोणते दोन त्रिकोण नाव सांगा पहिल्यांदा. कोण बी म्हणतो, कोणते दोन त्रिकोण म्हणतोय आपण. त्रिकोण हा सांगा. त्रिकोण ABC व त्रिकोण EDC. ठीक आहे, EDC काही चालते, हे समरूप आहे. बरं कुठली कसोटी का कोको कुठला कोण आहे. हा 75 आहे बघा. ABC चा हा अँगल B 75 डिग्री आणि DEC चा अँगल B 75 डिग्री. एक एकच झाला की. मग ह्याचा एक आणि त्याचा एकच झाला.
कोको कसोटीसाठी किती कोण एकरूप पाहिजे? दोन पाहिजे. कुठे आहे दुसरा? दुसरा कोण आहे का एकरूप? सांगा जरा डोकं चालवा. आहे त्यातच बोला. बघा त्रिकोण एबीसी व त्रिकोण ईडीसी मध्ये अँगल बी एकरूप अँगल कुठला हो? डी. हे दिलेलं आहे का नाही? याला कारण पक्ष. त्रिकोण एबीसी चा अँगल सी एकरूप अँगल डीईसी चा. डीईसी चा कुठला कोण? सी बरोबर असणार आहे. सीच असणार आहे कारण सी हा कसला कोण आहे? दोन्ही त्रिकोणांचा. काय म्हणतो आपण त्याला? हा जो कोण आहे तो या दोन्ही त्रिकोणांचा कसला कोण आहे? काय म्हणतो कॉमन. कॉमन असला पाहिजे का नाही? ई हे जे नाव आलं एबीसी मध्ये पण सी नाव आहे आणि ईडीसी मध्ये पण सी नाव आहे. दुसरं कुठलं रिपीट झालंय का हो? नाही झालेलं. म्हणजे इथं अँगल सी एकरूप अँगल सी. आता कुठली कसोटी आली? कोको कसोटी. जसं समजा इथं हे घर आहे नाही का? हे घर आहे, ह्याच्या पलीकडे पण घर आहे. हे असंच ही जी भिंत आहे ही मधली ती कोणाची भिंत आहे? सामायिक. ही भिंत इकडं घर नाही समजा, ही भिंत ह्या मालकाची असेल, त्यांचा काय संबंध असेल का? त्या दोघात कॉमन आहे का? नाही. मात्र या दोघांच्या मधली जी भिंत आहे ती कशी असणार आहे? सामायिक आहे. तसं इथं हा जो कोण आहे तो काय आहे? एबीसीचा पण कोण आहे आणि डीईसीचा पण कोण आहे. लक्षात आलं का? आता काय काय संगती कशी लावणार सांगा? बी ची संगती कशावर लावणार आहे मी? डी बरोबर लावणार. बरोबर का? बी ची संगती डी बरोबर, बी अक्षर मध्ये, डी अक्षर मध्ये. सी ची संगती सी बरोबर, सी शेवटलाय, इथं पण सी शेवटलाय. म्हणजे संगती कशी लावली आहे मी? बरोबर आहे. लक्षात आलं? मग कोणते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत? कोणते दोन त्रिकोण म्हणता येईल मला? म्हणून ट्रायंगल एबीसी समरूप ट्रायंगल ईडीसी. कुठली कसोटी? त्यांची समरूपता योग्य एकास एक संगती लिहा. आता संगती कशी? अशी येणार आहे. एबीसी एकास एक संगती म्हणजे बाण फक्त दाखवायचा मध्ये. ट्रायंगल एबीसी एकास एक संगती करस्पॉन्डन्स ट्रायंगल ईडीसी. याचा अर्थ काय हो? ए ची संगती ई बरोबर, बी ची संगती डी बरोबर आणि सी ची संगती सी. लक्षात आलं? याप्रमाणे सोडवता आलं पाहिजे आपल्याला. अजून एक उदाहरण घेऊया. सोडवता येतील का उदाहरण? ठीक आहे. उद्याच्या तासाला आपण पुढचं घेऊया. उद्या येताना तर अभ्यास सराव संच 1.3 सगळा सोडवून घेऊन यायचा आहे. हा सगळा आहे. त्यातलं काय कमी केलेला भाग काय नाही याच्यामध्ये. माझं मत आहे किती उदाहरण आहेत बघा? 9 उदाहरण आहेत सगळी. 9च्या 9 उदाहरणं सोडून घेऊया. सुटतील तेवढे आणायची, न सुटलेली आपण चर्चा करूया. ठीक आहे.